Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आणि ही सगळी मंडळी जी आहेत ती गावखेड्यातून, शहरातून, पनवेल, ठाणे, मुंबई या सगळ्या परिसरातून आलेली होती की ज्या पद्धतीनं मोर्चासाठी, पण मोर्चाचं जे पूर्ण हे काय आहे, राजनीतीच्या जादूगारांनो EVMची हात चलाखी बंद करा। हे कुठून आलात तुम्ही? ठाण्यावरून। काय करायचं? हे बंद करायचं। का बरं? हात चलाकी। का बरं? सर्व चांगले सत्य लोक निवडून आले पाहिजे। मग आता आले नाहीत का सत्य? आता काही लोकांमध्ये हे आहे, काय भरोसा ठेवणार, सत्य आहेत का सत्य आहेत? अच्छा, ठीक आहे। त्यामध्ये EVM बंद करा असं त्यांचं म्हणणं आहे। सचिन, थोडं पुढे माझ्याकडे इथे एक खूप इंटरेस्टिंग फलक घेऊन एक व्यक्ती उभी आहे। थोडा वेळ थांबा। हे कुठल्या मतदारसंघातलं आहे हो? कुर्ला विधानसभा। हे काय आहे? आता ह्याच्यामध्ये बघा एवढे मयत आहेत आणि जो शिंदे गटाचा पदाधिकारी आहे त्या जागेवर ते राहत नसताना, वड्याला राहत असताना त्याचं कुर्ला विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे। हे मयत असलेले सगळ्यांची नाव आहेत? हो, वास्तव्याला नाही आहे त्याचे, त्यांची पण दिली नसतील ना डिलीट करायला? दिलेली होती। आम्ही स्वतः पंचनामा पण केला आणि सर्व प्रोसिजर आहेत ती पूर्ण केलेली आहे, पूर्ण प्रोसिजर केलेली आहे। हे पण तशीच आहेत का? गुजरातीमध्ये नाव आहे, गुजरातीमध्ये, गुजराती भाषेमध्ये। म्हणजे थोडक्यात काय तर मतदार याद्या या गुजरात मधून बनून आलेल्या आहे। गुजराती नाव हे बघा। अच्छा, हे काय नाव आहे? सोमेन काहीतरी नाव आहे, गुजरातीत आहे नाव? हो ना, गुजराती। यांच्या घरी गेलो होतात का तुम्ही? हो हो, आहेत का ते? राहतात का? वेगळीच लोक आहेत ती, लोक नाहीयेत। हो हो, नाहीयेत। म्हणजे ह्या ज्या याद्या आहेत ना महाराष्ट्राच्या, त्या गुजरात मधून बनून आलेत। अच्छा, हो। आणि म्हणून त्यांनी तो डल्ला आता मारण्याचा, ह्याच्यामध्ये विधानसभेत डल्ला मारला, आता महानगरपालिकेचा पण मारायचंय त्यांना डल्ला। महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या तर तुम्ही काय करणार? नाही होऊ देणार। काय करणार? होऊच देणार नाही। लोकशाही पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार, पण खऱ्या अर्थाने खरी जी यादी येईल, खरी यादीवरच सगळे मतदान करणार आहेत। अच्छा, तुम्ही तपासताय का याद्या सगळीकडे? हो हो, तपासलेले आहेत। बरेचसे वोटर्स मयत आहेत, तरी पण नावं आहेत, चुकीची नावं आहेत, त्या पत्त्यावर लोक नाहीयेत। एका घरात 60-60, 70-70 लोक आहेत। अशा सगळ्या याद्यामध्ये घोळ आहे। मतदार यादीमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी ह्या पत्त्यावर कोण? इथे बघा, लाल केलेला आहे, लाल केलेला आहे, प्रियंका शिगवण। हा, या शिंदे गटाच्या पदाधिकारी आहे। त्या पत्त्यावर त्या राहत नाहीये। कुठे राहतात? त्या वड्याला राहतात। मग तरी पण त्यांचं नाव आहे तुमचं इथे आहे। हो, बदलायला सांगितलं का तुम्ही? सांगितलेलं आहे, पंचनामा केलेला आहे, सर्व केलेलं आहे, तरी पण बदलत नाही? तरी पण निवडणूक आयोगाचे काही अधिकारी त्यांना मिळालेले आहेत, ते बदलत नाहीत। वर्षानुवर्ष त्यांची नावं अशीच ठेवलेली आहेत। ठीक आहे, त्यांच्यापर्यंत